नमस्कार मित्रहो, आज आपण आलोय मौजे ऋण ग्रामविकास मंडळ पराटकरवाडी मुंबईच्या रक्तदान शिबिरात। हे सलग दुसऱ्या वर्षी होत असलेले रक्तदान शिबिर ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर म्हणजे थोडंसं अनोखं आणि दुर्मिळच। चला तर पाहूया हे मंडळ कशा प्रकारे हे रक्तदान शिबिर आयोजित करते। चला तर मग रक्तदान शिबिर आज आपण करत आहोत। प्रथमतः आपल्या अध्यक्षांच्या वतीने फीत कापूया आणि आजच्या या सोहळ्याचं किंवा आजच्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करूया। मी अध्यक्षांना विनंती करेन की आपण फीत कापून रक्तदान कक्षाचं पुढे या रे ओपनिंग करायचं आहे। अरे हात लावा सगळ्यांनी। नमस्कार। आपले अध्यक्ष माननीय प्रभागाचे पराडकर, तसंच कार्याध्यक्ष सचिन सुर्वे, अनिल सुर्वे, प्रमोद मोरे, वासुदेव पराडकर यांना मी विनंती करेन आणि दीपक पराडकर आपण म्हातारे वर्ष तरणे नमस्कार। मौजे ऋण पराटकरवाडी मुंबई या मंडळातर्फे आपण हे द्वितीय वर्षात रक्तदान शिबिर करत आहोत। गतवर्षी आपण पहिल्यांदा रक्तदान शिबिर केलं होतं आणि त्याच्यात सर्वांनी खूपच चांगली मदत केली होती। सायन हॉस्पिटलने देखील आम्हाला त्यावेळी महत्त्वाचं सहकार्य केलं होतं। यावेळी देखील त्यांचा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर सगळे इथे उपस्थित झालेले आहेत। आपण लगेचच रक्तदान शिबिराला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आमच्याकडे या शिबिराच्या निमित्ताने आलेले पाहुणे त्यांचं स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आम्ही समजतो आणि आलेल्या डॉक्टरांचा अर्थात देवदूतांचा आम्ही आमच्या वतीनं स्वागत करणार आहोत। मी विनंती करेन की सुभाई भोई यांना की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रभाकर पराडकर यांना मी विनंती करेन की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं। मी स्टेजवर अशा रीतीने आपण स्वागत समारंभ केलेला आहे। खरं पाहता ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तितकीशी होत नाहीत, व्हायला हवीत। कारण पारंपरिकतेचा कोश भेदत कुठेतरी आपल्याला देशसेवा किंवा जनसेवेत देखील असायला हवं। त्या दृष्टीने आम्ही हा एक आगळा वेगळा प्रयत्न करत असतो। गतवर्षी याच्यामध्ये आम्हाला चांगल्यापैकी यश मिळालं होतं। यावर्षी देखील हे यश असंच मिळेल ही अपेक्षा बाळगतो आणि सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा करून मी इथे थांबतो। धन्यवाद। प्रत्यक्ष रक्तदान शिबिराला सुरुवात झाली। विशाल शिंदे हा पहिला रक्तदाता म्हणून रक्त द्यायला पुढे आला। त्यानंतर दीपक पराडकर, सचिन सुर्वे आणि मग वाडीतले अनेक जण रक्तदानासाठी पुढे सरसावले। अनेक तरुणांना आज देखील रक्तदान करायला भीती वाटते, मात्र हे समोरचे तरुण पाहताना किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहताना ही भीती फक्त गैरसमज आहे याचं निश्चितच एक वेगळं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळेल। त्यामुळे रक्तदानासाठी तरुणांनी पुढे यायलाच हवं। नमस्कार, मी विशाल शिंदे। आज ऋण ग्रामविकास मंडळ पराटकरवाडी यांचं आज भव्य रक्तदान शिबिर आहे। मला
सर्वांना एक आव्हान करावंसं वाटतं की रक्तदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे, जे आपण रक्ताच्या मार्फत दुसऱ्यांचं जीवन बदलू शकतो, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतो। काही लोक असे आहेत की रक्तदान करायला घाबरतात, पण या रक्तदान केल्यामुळे आपल्यालाच फायदे असतात की आपल्या रक्तपेशी सुरळीत चालतात, कोणतेही आजार होत नाही आणि रक्तदान केल्यामुळं समोरच्या आपल्याला पण आनंद होतो की आपण कोणाला तरी दान केलं आहे आणि चांगल्या गोष्टीचं दान केलं आहे। त्यामुळे मी सर्वांना एकच आवाहन करतो की प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे आणि ऋण ग्रामीण विकास मंडळाचंही मी आभार मानतो की या रक्तदान शिबिरमध्ये मला सहभागी व्हायचं सहभागी व्हायला मिळालं आणि यापुढे असेच तुम्ही उपक्रम राबवत राहा आणि जनतेपर्यंत ते संदेश पाठवत राहा। धन्यवाद विशाल। खरं तर विशालसारखी तरुण मुलं आम्हाला प्रत्येक उपक्रमात मदत करत असतात, प्रत्येक उपक्रमात आमच्याबरोबर असतात। फक्त रक्तदान करणं किंवा येऊन तिथे प्रत्यक्ष कृती निभावणं नाही, तर इतर वेळी देखील ऑफलाईन राहून ही पडद्यामागची बरीचशी कामं हे लोक सांभाळत असतात। त्यामुळेच तर असे मोठे उपक्रम करायला आम्हाला बळ येतं, आम्हाला ताकद मिळते, सहकार्य मिळतं आणि असे वेगळे अनोखे उपक्रम समाजासाठी राबवता येतात। धन्यवाद विशाल। इस्माइल वाडीतील अनेक तरुणांनी स्वेच्छेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं। गतवर्षीपासून अनेक तरुणांनी रक्तदान करायला सुरुवात केली। हे एका प्रकारे फळीतच म्हणायला हवं या रक्तदान शिबिरामागे। अरे इकडे कोण ना नमस्कार, मी विलास डोंगरकर। खरोखरच आज जरा बरं वाटतंय की आमच्या गावामधील मौजे पराटकरवाडी यांनी एक चांगला उपक्रम अजून आज हे मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे। तर खरोखरच हे म्हणजे रक्तदान हे आता सांगायची माझ्याकडून असंही नाही, पण ते एकदा सर्वश्रेष्ठ दान बोलतात। ते खरोखर की तरुण वर्गाने येऊन पण हे रक्तदान करावं, का करावं हे ते सर्व काही
तुम्हाला माहितीच आहे. आज मला जवळजवळ हे माझं 8वं रक्तदान आहे. मी जवळजवळ 4 वर्ष रक्तदान करतो. मला कुठचंच प्रॉब्लेम नाही आणि खरोखर माझ्यापासून जर एखाद्याला अशी मदत होते, एखाद्याचं प्राण वाचतंय, तर मला ते खूप आनंद वाटते परमेश्वराच्या कृपेने. खरोखरच या मंडळाचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण असं उपक्रम वेळोवेळी ते काही नाही करत असतात. खरोखर त्यांचं मना नमस्कार. ऋण ग्रामविकास मंडळ मुंबई पराडकरवाडी यांनी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. गतवर्षी मागील वर्षी देखील यांनी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. त्या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला होता. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान, जीवनदान, महादान अशा स्लोगन्स आपण म्हणत असतो, आपल्या कानावरती पडत असतात. परंतु त्या प्रत्यक्षरित्या अंमलात आणणं खूप गरजेचं आहे आणि ते काळाची देखील गरज आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जनसंख्या 120 कोटी असून देखील ही 74 लाख ते 1 कोटी 20 लाख लिटर रक्त फक्त संकलित होतं. रक्ताअभावी रक्त न मिळाल्यामुळे देशभरात मृत्यूचे प्रमाण 15 ते 20% आहे आणि आपल्या देशभरात 0.60% लोक रक्तदान करतात. म्हणूनच सांगावंसं वाटतं की आपण देखील वेळात वेळ काढून या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन आपला एक मदतीचा हातभार लावून आवर्जून रक्तदान करावे. आणि आजच्या भव्य रक्तदान शिबिरच्या मॅनेजमेंट टीमला मनपूर्वक शुभेच्छा आणि असेच उपक्रम कार्यरत राहाल ही सदिच्छा. धन्यवाद राजन. मला इथे तुम्ही संधी दिलीत, पहिल्यांदा रक्तदाता म्हणून तुमच्या मंडळाच्या वतीनं इथे आलो मी आणि मला सन्मानित केलं, तिथे संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी तुमच्या मंडळाचे आभार मानतो आणि तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो. यापुढेही तुमच्याकडून असेच उपक्रम व्हावेत अशी माझी इच्छा आहे. चांगले चांगले उपक्रम तुमच्या मंडळातर्फे केले जात आहेत. रक्तदानामुळे बरेचसे फायदे होतात. स्वतःला जसे होतात, दुसऱ्याला तर होतात, पण स्वतःचे सुद्धा बेनिफिट आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे. जसं की तुम्हाला तुमचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते तुमचं व्यवस्थित होतं. हृदयविकाराच्या झटक्यापासून जर तुम्हाला जरी असेल काही त्रास असेल, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे त्यापासूनही तुम्हाला जो धोका असतो हृदयविकाराचा तो कमी होतो त्याच्यामुळे. आणि तुमचे बाकीचे जे शारीरिक जे प्रक्रिया असतात त्या सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते याच्यामुळे. आणि मी सर्वांना आवाहन करेन की सर्वांनी या मतदानाच्या प्रक्रियेत भाग घ्यावा आणि असे जे कोणाचे काही आजारी व्यक्ती असतील किंवा कोणाला गरज असेल त्या गरजवंतांना आपल्यामुळे काहीतरी फायदा होईल आणि समाजाचं भान ठेवून सर्वांनी मतदान करावं ही विनंती करतो सर्वांना. धन्यवाद.